बघ राजा, तू म्हणतोयस म्हणून हा. बापू, तुमच्या उपकाराची काय गरज नाही मला. काय आता पाऊल बी ठेवत नाही मी. राहुल शेठ एवढा काय मनाला लावून घेताय. आता ते आले ना आपले समझोता एक्सप्रेस, मिटलं सगळं प्रकरण. या बरं या बाजूला. आता गोष्ट तू म्हणतोस म्हणून ती बर कमी, नाहीतर मी अजिबात पाऊल ठेवला नसता. ये आता ये. माहिला का सासू सुनांच्या भांडणापेक्षा एक नाही गावात या बाप लेक्यांच्या भांडणाची चर्चा लय जोरात आहे. जाने कितने दिनों के बाद. काय सचिन शेठ, कुठे एवढे खुशी? जातो घरी, जेवाय थांबल्या सगळी. काय मग काय मेनू आहे आता? आम्रखंड. का आता साधन पण असं करावं लागतं, म्हणजे बायको आणि आई दोघी बी खुश. वातावरण कसं आम्रखंडासारखं गार राहत. काय फौजी आहे का नाही? होय. चला येऊ का? या सच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे कसं दोघी बी खुश राहतात. फौजी कहा गुम हो गए? नाही काय नाही. फौजी, आम्हाला जम्मूचं काश्मीरचं वातावरण कसं आहे सांगा की. सांगा की फौजी. हा, काश्मीरचं वातावरण होय. हा, सेम तुमच्यासारखं आहे बघा. काय राजा, आई साहेब, तुम्हाला सांगतो, असली स्क्रिप्ट लिहिली का नाही, मला माझीच पाठ तुटून घ्यावीशी वाटते बघा. क्या बात आहे. अहो त्याचं कसं आहे, आता तुम्ही ऑफिशियली घरी आलाय का नाही, उद्या आपल्याला लग्नाची बोलणी करायला जायला लागेल. एवढं मोठं नाटक करायचं म्हटलं, स्क्रिप्ट पण स्ट्रॉंग पाहिजे का नाही. हे घ्या, पाठ करा. पाठ करायचं डबल काय पाठच करायचं. त्याच्यात काय एवढं काय हो, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. एक शब्द इकडं तिकडं नाही झाला पाहिजे. गॉट इट? अहो पण हे चुकीचं आहे. अहो आई साहेब, काय चुकीचं पिकीचं नाही. ऍक्टिंग करायची, अशी मस्त ऍक्टिंग करायची. काय घाबरायचं बिबरायचं नसते, होतंय लगेचच. त्याला काय. मी काय म्हणते, आई साहेब, अहो आम्ही काय म्हणतोय ते महत्वाचं आहे. कसं आहे, उद्या होणारे आपला पिक्चर रिलीज. आणि तुम्ही या पिक्चरचे असणारे विलन आणि आम्ही असणारे त्या पिक्चरचे हिरो. मी शेवटचं सांगते हा, कोणाचा तरी बदला केला हे. आम्ही पण शेवटच सांगतोय. जेवढं सांगितलं तेवढं करा, उगाच लांबड लावत बसू नका. ते दिलंय तेवढं पाठ करा. हा, इथं आरसा आहे, याच्यासमोर उभं राहून प्रॅक्टिस करा. आशीर्वाद देत जाओ, आपलंच पोरगे. काय झालं? आता तर खुशीत गेला होता. काय सांगू आता, जे झालं ते सांग की. हसा तुमचं लग्न होईल ना, तर तुम्हाला कळेल लग्न काय चीज असते ती. बायकोनं नाही ना डोकं फिरवलं नुसतं. अरे पण सच्या, तुझं आता ना आम्रखंड घेऊन गेला होतास ना, त्याच्यावर झाले बाबा. आईला पाहिजे श्रीखंड, मी नेला आम्रखंड. नेमकं बायकोला आम्रखंड आवडतं. आय म्हण बायको लाडायचे नाही का, तिसाठी आणला होती. तुला सांगतो ना, उगाच दिला आंबरखंड. आता थोबड फुडशी वाटते मला. का नेलं? हो शांत बसा. एवढं काय डोकं उठलं नुसतं. आता आंबरखंड काय भांडायची गोष्ट आहे का?
यांच्यापेक्षा ती लहान पोरं परवडली. आता परवा तिखट आणलं तर मग त्यात वेगळा रंग नव्हता का, वेगळी व्हरायटी नव्हती का? तिखट सोड, परवा मीठ आणलं तर मग ते जाड मीठ आणलंय, बारके मीठ नव्हतं का? वैताग दिलाय बायकांनी. त्या सासू सुनेच्या भांड्यात नवरच झालं होत्या ती. फौजी आप किधर खो गए? नाही काय नाही. सच्या लका तुझं दुःख समजू शकतो मी बाबा. तुझं बरं आजा, तू पडला फौजी. कधीतरी येणार आठवडाभर सुट्टीला, तुला कोण काम लावत बी नसेल, आले आले लाड होत असत्याल. अरे नाही तसं काय नाही बाबा. तसंच आहे आजा. इथं आमच्यापेक्षा तरी तुझं बरं आहे. इथं आमच्या मागे रोजची कटकट. आज एक काम कर, जाताना मला बी घेऊन चल बॉर्डरवर. आणि तू काय करणार? तू करतो तेच करणार मी. मग इथल्यापेक्षा ती बॉर्डर परवडली. तिथं केव्हा शत्रूशी लढता लढता मेडल भेटेल. तिथं काय भेटणार शिव्या. तिथं कौतुक तरी कराल तुम्ही. इथं कौतुक नाही रे, इथं नुसतं नावानं बॉम्बतात माझ्या. सचिन शेठ थांबा, नाही जाचीला. पाणी प्या. हे घे. आजा तुझं बरं आहे लागा. तुझ्या घरात आदर्श सोन आहे, आदर्श सासू आहे. त्यांच्यात भांडणं बी होत नसत्याल. बरं झाली भांडणं तर तू इथं कुठं असतोस बाबा, काय करणार? वय तुम्ही अजिबात काळजी करू नका बर का. मी हे सगळे दागिने अगदी नीट जपून ठेवीन. सच्या मला एक सांग, घरात जेव्हा भांडणं होतात तेव्हा काय करतो तू? सहन. हा? दुसरं काहीच करू शकत नाही आपण. काय का सहन करतोय? दोन ठेवून द्यायच्या बायकोच्या कानाखाली, बरोबर वटणी होती बघ ती. तुझं लग्न नाही झालं म्हणून असं बोलतोस. लग्न होते म्हणजे कळेल तुला. अरे कायदा बायकांच्या बाजूने, आपण काहीच करू शकत नाही. काय उपाय काय त्याच्यावर? एक उपाय शोधून काढलाय. जेव्हा वाटतं डोक्यावर पाणी जाते तर एकच आवाज चढवायचा. अख्खं घर शांत होत. मग काय, चरकण बी गेलं आणि आम्रखंड बी गेलं त्याला लावत. दुसऱ्या दिवशी बायको आणि आई पुरणपोळ्या करतात. एक खायच्या कुसकरून मग. खरं वय? एवढ्या वर्ष संसारात मी एवढं शिकले बघा आजा. आता राज्याला घरी जायचं बघ. येऊ का? चल वाट्या. सच्या थँक्यू भावा. आता तुझी स्टाईल मारतो बघ घरात.